विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना शब्द माहित आहे इलेक्ट्रिसिटी काय आहे. इलेक्ट्रिसिटी हे शब्द नेहमी आपण ऐकतो, कारण आपला या एनर्जी सोबत आपला दैनंदिन व्यवहार असतो, संबंध असतो, आणि म्हणून हा टॉपिक इलेक्ट्रिसिटी टॉपिक आपल्या सिलेबसला आहे. तर इलेक्ट्रिसिटी ही एनर्जी आहे, ऊर्जा आहे. आपण दैनंदिन जीवन जगत असताना किंवा आजच्या काळामध्ये जीवन जगत असताना आपण हीटरच्या माध्यमातून आपण हीट प्रोड्यूस करतो. आपल्याकडे लाईट असतात, रेडिओ चालतो, टीव्ही चालतो, वर्कशॉपमध्ये वेल्डिंग मशीन चालते, मेडिकलमध्ये आपण जर सेक्टरमध्ये एक्सरे काढतो, अनेक प्रकारची यंत्र चालवतो. सगळ्या ठिकाणी म्हणजे डेली लाईफमध्ये आणि जनरली वर्कशॉपमध्ये, इंडस्ट्री सेक्टरमध्ये इलेक्ट्रिसिटीचा रोज वापर करतो. त्याच्याशिवाय आपला अविभाज्य असा भाग होऊन बसलेला आहे. अशा प्रकारच्या या इलेक्ट्रिसिटी संदर्भातल्या ज्या काही डेफिनेशन्स आहे आपण या ठिकाणी पाहूया. पहिली डेफिनेशन आपण पाहूया, ती आहे इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय. तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, अगदी सिंपल याची डेफिनेशन आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स नोन ॲज इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रॉनचे वहन म्हणजे इलेक्ट्रिक करंट. या ठिकाणी या इलेक्ट्रिक करंटचं युनिट आहे ते आहे एम्पियर. आपण इलेक्ट्रिक करंटचं युनिट एम्पियर आहे आणि आपण ॲमीटरच्या सहाय्याने ॲमीटरच्या सहाय्याने किंवा एम्पियर मीटरच्या सहाय्याने आपल्याला करंट मोजता येतो. आणि दुसरी जी व्याख्या आपल्याला करता यायची झाली, तो 1 एम्पियर म्हणजे काय व्याख्या करता येईल. 6.28 × 10⁻18 इलेक्ट्रॉन्स म्हणजे याचा अर्थ 1 कुलम इतके इलेक्ट्रॉन्स जर सर्किट मधून एका सेकंदामध्ये जर फ्लो होत असेल तर 1 एम्पियर करंट पास होत आहे, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून 1 एम्पियर इक्वल्स टू काय होईल, 10⁻³ मिली एम्पियर अँड ऑल्सो 10⁻6 मायक्रो एम्पियर. या ठिकाणी हे कन्व्हर्शन दिलेले आहे. नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय, फोर्स विच सेट्स द इलेक्ट्रॉन सर्किट म्हणजे सर्किट मध्ये फ्लो ऑफ सेट ऑफ इलेक्ट्रॉन्स नोन ॲज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि या ठिकाणी हे जे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचं जे युनिट आहे ते आहे व्होल्ट. नेक्स्ट भाग आहे ते म्हणजे पीडी म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स इन अ क्लोज सर्किट म्हणजे बंद सर्किट म्हणजे आपण क्लोज सर्किट म्हणतो परिमंडळामध्ये. त्या क्लोज सर्किट मधले जे 2 पॉइंट असतात त्याच्यामध्ये असलेला जो डिफरन्स आहे त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो. आणि हे जे पीडी मोजण्याचं युनिट आहे व्होल्ट आहे. म्हणून 1 व्होल्ट इक्वल्स टू 10⁻³ मिली व्होल्ट. नेक्स्ट आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचा अर्थ असा आहे, उल्लेख केलेला आहे, नॅचरल प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स. कुठल्याही पदार्थाचा गुणधर्म असतो की तो आपल्याला अपोज करतो. म्हणून रेजिस्टन्स म्हणजे काय, अपोज करणारा घटक. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये अपोज करणारा, करंटला अपोज करणारा घटक म्हणजे तो आहे रेजिस्टन्स. सो नॅचरल प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स नोन ॲज रेजिस्टन्स विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. करंटला अपोज करणारा घटक रेजिस्टन्स म्हणतात. त्याचं युनिट आहे ओहम, असं इंडिकेट आपण करतो. सो 1 ओहम काय म्हटलं इथं, 1 मेगा ओहम. बघा हे मेगा ओहम आहे. 1 मेगा ओहम इक्वल्स टू 10⁻6 ओहम म्हणजे मेगाचा अर्थ होते 10⁻6. इव्हन 10⁻³ किलो ओहम म्हणजे मेगा ओहमचं आपण कन्व्हर्शन 10⁻6 ओहम मध्ये करता येतं, किलो ओहम मध्ये करता 10⁻³ किलो ओहम मध्ये करता येतं. सो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे ओहम्स लॉ. ओहम नावाच्या या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक व्होल्टेज आणि रेजिस्टन्स या तिघाचा सहसंबंध सांगितला आणि तो सिद्ध केला. त्याचं नाव आहे ओहम्स लॉ. आणि मग तो काय सांगितलं त्या ओहम्स लॉ मध्ये, इन अ क्लोज सर्किट, इलेक्ट्रिक क्लोज सर्किट मध्ये पीडी म्हणजे पोटेन्शियल डेव्हलप्ड अक्रॉस रेजिस्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. देन व्हेन टेम्परेचर कीप कॉन्स्टंट, तापमान कायम असताना इलेक्ट्रिक सर्किट मधून वाहणारा व्होल्टेज असो हे करंटच्या डायरेक्टली
डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये असतात, समप्रमाणामध्ये असतात. व्होल्टेज जास्त असेल तर करंट जास्त असतो, व्होल्टेज कमी असेल तर करंट कमी असतो. हा जो हे जे सूत्र आहे हे सूत्र ओमने सांगितलं. बंद सर्किटमध्ये म्हणजे क्लोज सर्किटमध्ये तापमान कायम असताना आपल्याला या प्रकारे म्हणजे व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी आय म्हणजे करंट असतो. सो व्ही बाय आय इक्वल्स टू के इक्वल्स टू आर. म्हणून फॉर्म्युला कसा तयार झाला, आर इक्वल्स टू व्ही बाय आय. दुसरा पुढे फॉर्म्युला कसा होतो, व्ही इक्वल्स टू आय इंटू आर, व्ही इक्वल्स टू आय इंटू आर. देन ऑल्सो आय इक्वल्स टू व्ही बाय आर. म्हणजे सर्किटमध्ये करंट आणि व्होल्टेज हे डायरेक्टली सारखे असतात, हे एकमेकाच्या डायरेक्ट प्रोपोर्शनल असतात. पण रेजिस्टन्स कसे असतात, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. हे सूत्र सांगितलंय ओम्सने. देन इलेक्ट्रिक पॉवर फॉर्म्युला काय सांगितलं, डेफिनेशन कशी यायची इलेक्ट्रिक पॉवरची, रेट ऑफ डुईंग वर्क नोन ॲज इलेक्ट्रिक पॉवर. आणि म्हणून या ठिकाणी पॉवरचा फॉर्म्युला सांगितलाय P इक्वल्स टू I स्क्वेअर R और P इक्वल्स टू V स्क्वेअर बाय R. आणि म्हणून या ठिकाणी P इक्वल्स टू आला V इंटू I. बघा P इक्वल्स टू व्होल्टेज आणि करंटचा गुणाकार म्हणजे काय झाला, पॉवर झालेला आहे या सूत्रावरून. आणि या सूत्राचं या ठिकाणी आपल्याला P इक्वल्स टू I स्क्वेअर R करता येतं. म्हणजे इथे काय केलेलं आहे, याचं जे इलेक्ट्रिक पॉवर आहे याचं युनिट आहे वॅट्स. सो देन इलेक्ट्रिक एनर्जी कॅपॅसिटी टू डू वर्क, हे रेट ऑफ डुईंग वर्क आहे आणि हे कॅपॅसिटी टू डू वर्क आहे, नोन ॲज इलेक्ट्रिक एनर्जी. आणि हे इलेक्ट्रिक एनर्जी काढतात फॉर्म्युला कोणता आहे, E इक्वल्स टू W इंटू टी. W म्हणजे या ठिकाणी वॅट्स इंटू टाइम. सो एक युनिट जे आहे इलेक्ट्रिक एनर्जीचं युनिट आहे जूल. एक युनिट म्हणजे काय होतं, वॅट अवर डिवाइड बाय 1000 म्हणजे 1 किलो वॅट अवर. हे जे आहे हे इलेक्ट्रिक एनर्जीचं कमर्शियल युनिट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याकडे जे बिल येतात घरी, आपल्याकडे डोमेस्टिक आपण जे सप्लाय यूज करतो, डोमेस्टिक सप्लायचं युनिट आपण जे मिळतं त्याचं नाव आहे, युनिट शब्द वापरला असते त्याचं नाव आहे 1 किलो वॅट अवर. या माध्यमामध्ये आपल्याला ते बिल प्राप्त होत असते. सो देन सर्किटचे जे कनेक्शन समोर सांगितलेले आहेत, जे दोन प्रमुख पद्धतीनं आपल्याला कनेक्शन आपण करत असतो, कनेक्शन्स ऑफ रेजिस्टन्स, ते आहे पहिलं आहे सिरीज कनेक्शन, दुसरं आहे पॅरलल कनेक्शन. आपल्या घरी जे कनेक्शन केलं असतं ते असतं पॅरलल कनेक्शन मध्ये केलेलं असतं, कारण समांतर जोडणीमध्ये व्होल्टेज सारखं असते, करंट विभागल्या जाते. परंतु सिरीज कनेक्शन मध्ये मात्र करंट हा सारखा असतो, व्होल्टेज मात्र विभागल्या जात असते. आपण दिवाळीमध्ये दिवे लावतात, ते जे कनेक्शन असतात त्याला सिरीज आपण म्हणतो, ते सगळं कनेक्शन हे सिरीज कनेक्शन मध्ये केलेलं असतं. पण आपल्याकडे जे काही आपल्याकडचे जे सगळे लॅम्प लावलेले असतात, ट्यूबलाईट लावलेले असतात, दे आर ऑल कनेक्टेड इन पॅरलल कनेक्शन. कारण त्या कनेक्शन मध्ये व्होल्टेज सेम असतं, परंतु करंट मात्र विभागल्या जातो. आणि दुसरी गोष्ट यातली महत्वाची असं की पॅरलल कनेक्शन मध्ये रेजिस्टन्सचं प्रमाण अतिशय कमी होतं, पण सिरीज मध्ये मात्र रेजिस्टन्स जास्त होत असते. थँक्यू.